सुट्ट्या संपल्या. आता पुन्हा अभ्यासाचा काळ सुरू झाला आहे. पण तुम्हीही लक्षात घेतलंय का, की मुलांना पुन्हा स्टडी मोडमध्ये आणणं हे एक सर्वात मोठं आव्हान असते कोणत्याही पॅरेंटच्या समोरचं. तर पण खरं सांगायचं झालं तर अभ्यासाची आवड जबरदस्तीने बिलकुलच आणता येत नाही आपल्याला. ती वातावरणातून आणि अनुभवातून निर्माण करावी लागते. तर त्याच्यासाठी काही मी उपाय आता इथे सांगण्याचा प्रयत्न करते. तर पहिला उपाय आहे, हळू-हळू सुरुवात करा. पहिल्याच दिवशी 2 तास, 3 तास अभ्यास करायला बसवू नका त्यांना. त्यांच्याऐवजी 20 ते 30 मिनिटाचा वेळ ठेवा आणि हळू-हळू तो वाढवा. मुलाला मी परत सक्षम आहे, मी काहीतरी करू शकतो ह्याची जाणीव आणि ह्याची भावना त्यांच्या मनात निर्माण करा. तसंच उपाय दुसरा एक आहे, की अभ्यासात रटाळवाणं नसावं. त्याच्यामध्ये आनंद मिसळा. पुस्तक उघडण्याआधी एखादा छोटासा गेम, एखादी काही कृती तुम्ही त्यांच्यासोबत करा. जेव्हा ज्याच्यामुळे काय होईल ना, की अभ्यास हा मजेशीर वाटेल आणि तेव्हा त्यांना आपोआपच आवड निर्माण होईल. आणि तिसरा उपाय असा करू शकतो आपण, की प्रोत्साहन द्या त्यांना. दबाव नको, की तू एवढं केलंच पाहिजेस. याच्यापेक्षा तू किती छान करतोयस, असं सांगणं मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतं. आणि अभ्यास ही स्पर्धा नाहीये, तर एक प्रगतीचा मार्ग आहे, हे तुम्ही त्यांना जाणीव करून द्या. आणि शेवटचं सांगायचं झालं तर सुट्ट्या म्हणजे थांबणं नाही, तर पुढच्या टप्प्यासाठी ऊर्जा गोळा करणं असतं. त्या ऊर्जेचा वापर करून मुलाला पुन्हा अभ्यासात रुजू करा. त्यांना पुन्हा त्याची प्रेमाने समजून आणि प्रेरणेने आणि वेगवेगळे त्यांच्या उदाहरणं देऊन तुम्ही त्यांना अभ्यासासाठी तयार करू शकता. तर म्हणूनच सांगते मी, की गुरु पॅरेंट चॅनल पालकांसाठी विचार आहे आणि मुलांसाठी प्रेरणा. म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला मदत पाहिजे किंवा थोडा जे काही माझा अनुभव आहे ते मी सांगू इच्छिते. तर तुम्हाला कशाबद्दल तुम्हाला कोणत्या टॉपिकवर तुम्हाला काही जर का ॲडवाईस पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की त्यावर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेन. थँक यू.